पडलं गार गार. अपना बिहार में मी वरती वेगळा रेनकोट ना खाली पॅन्ट घालाय खाली. पार्किंग फुकाट फुकाट पार्किंग फुकाट. Guys, new business. मनावर सारखे फोटो काढलेत आज मी भले ते नंतर नाही आवडलं तरी चालल, पण एवढे फोटो माझे काढलेत ना अमरनी ना दादानी, दिल खुश हो गया रे. मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या जेरी ब्लॉग 03 या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला. तर मंडळी मस्तपैकी आज संडे आहे, आमच्या दादीसला सुट्टी आहे, त्याला झोपायचं आहे, पण मला झोपायचं नाही, तर मी त्याला घेऊन चाललो आहे फिरायला. आणि आमचे सात बंधू अमर बंधू यांना पण सुट्टी आहे, तर आता आम्ही चाललो आहे फिरायला पालीचे डॅमला. असाच बघायला उन्हाळी काय बघायला भेटला नाही, मिनी लडाख आता जाऊन बघतो. डॅम लडाख आता बुडला असेल. आणि आमचा आज प्रमुख अतिथी बघ मिठो, इकडं बघ, इकडं सांग तू साबुदाणे खाले आज. आज उपवास आहे ना, चतुर्थी आहे, आणि आज खाऊ नाही घाला. आणि आज काय खाला मिठो तू? साबुदाणे नाही. बॅग बॅग कशा बघतोय आपण निघू मस्त रेनकोट हॅम्बलेट बिम्बलेट घालून निघू. चला मंडळी, हे बघा भूता मस्तपैकी रेनकोट घालून तयार झाल्यात. इकडं मै, इकडं आमचा दादा, इकडं अमर बंधू. चला आमचे कामवाले आहेत दोघं, त्यांना सुट्टी आहे, त्यांना फिरून आणतो. आठवड्यावर जरा बोर झाले असतील ना, मी फिरून आणतो. पाणी पडलं गार गार. मंडळी चला, मला जरा माझ्यावर गाणं आठवलं. अपना बिहार में मी वरती वेगळा रेनकोट ना खाली पॅन्ट घालाय खाली वेगळा. वा शेपटी, इथून शेपटी. ड्रायव्हर हेल्मेट टाकून गेलाय, कारण आमच्या इथे आज सफेद वर्दीवाले पोलीस असतील, 1000 रुपयाचा फाईन फाडतील ना. 1000 रुपये आमच्या जीवाला लागतील. ते साचून 2-3 फाडले तर नवीन हेल्मेट येईल आम्हाला. हवा बघा, हवा हवा, आम्हाला काय हव्याशिवाय राहत नाही. आमचे भैया आमचा फोटोग्राफर झाला. मंडळी चला, आता आम्ही चाललोय मस्तपैकी आपल्या धन्नोला घेऊन. मस्तपैकी चला आता. अरे काय गाडीचा आपले धन्नोल खराब केला यार. आमच्या नाक्यावरची ट्रॅफिक बघून घ्या आज तुम्ही. आज कमी आहे तशी, पण चांगली गोष्ट आहे. चला फिरायला का, चांगली गोष्ट आहे. चला ट्रॅफिक वाले. पार्किंग फुकाट फुकाट पार्किंग फुकाट. वा 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 भाई वा. अरे वा, ये मंकी. अरे बाय बाय. काय आमची डू ऑर डायची सिच्युएशन आहे आता. पोलीस काका असतील तर उतरू, नसतील तर तिथं तर कोण नाही दिसत. आणि मध्ये तर आला एक तास तर काम आज आपण पंपावर आलो आहो मारायला. आमचा मास्टर बघ, मास्टर हाय करो, हम जा रहे घूमने, थोड़ा हवा मार रहे इधर पाली के डैम पे. चला हवा मारते आपण. ओ आगे करो. हा ना, अरे ये खोल भी नहीं रहा है जाम. मास्टर सेट केलेला आहे ना.
हा काय रे? 17 कवडी कवडी बस देखा दे ना वाजल ना पण गाईज शिकतो आम्ही शिकलोय सगळा काय जावा कमी होती आमची आम्हीच भरली गाइस न्यू बिझनेस कॉन्टॅक्ट मी शिकायचं असेल तर शिकून घ्या. शिकवायचं असेल शिकून घ्या ते दाखवायला कवड्या वह्या आता हा ते पण दाखवा. इकडे बघ इकडे दाखवाय आता तिकडे समजेल हा दाखवाय कवडी कमी आहे बघ काय 12वर होती आता ती वाढेल हवा पण वाढली 27 झाली आणि आता पिंकन वाजली झाली गाईज न्यू बिझनेस कॉन्टॅक्ट मी याला बोलतात गावकरी असण्याचा फायदा आमचा आका गावात इथे आहे, त्यामुळं भरतो आम्ही काय बोलत नाही ते धन्यवाद मंडळी चला आता गाईज आवाज जास्तच कमी होते आपण भरले आता चला अपन मोर्चा प्रवासाला लागू आता क्या नहीं उधर उतरेंगे नहीं हम खाली ऊपर से देखने वाले खाली बारिश देखने जा रहे चलो चलो हाँ अरे क्या करे दादा आमदाला सुट्टी आजच आहे या दोघाला आणि मला सुट्टी असते तर मी एकटा जाऊ कसा मेन प्रश्न ह्यो म्हणजे आपण आलोय आता इकडं डॅमच्या जिथं जवळ गाव कोणत्या मी पण विसरलो काय गावाचं नाव बेसनं विसरलो आता सांगतो तुम्हाला थोड्या वेळात आणि इकडं आलो तर इकडं पाऊसच नाही एकदम उघडलाय आपल्या तिकडं वरतीच पका पाऊस आहे नुसतं कंटिन्यू चालू आहे ना इकडं बघा असा वाटत पण नाही का इकडं आहे चालू पाऊस असा गाईज वरच्या बाजूला जायचा रस्ता बघा जाम पब्लिक आहे सावधान रहे सतर्क रहे नॉर्मल कच्चा आहे चला मंडळी तर आता फायनली आपण पोचलोय त्या ठिकाणी हे बघा मस्त असा एकदम पूर्ण असा डॅम भरलाय पालीचा आपला हे बघा कसला भरलाय एकदम बारगतच डायरेक्ट आपल्या इथून दिसतो तो वरून घरावरून पण दिसतो हो डॅम फार तिकडं टोकापर्यंत आहे इकडं पण टोकापर्यंत आहे आणि इथून खाली पाणी जातं डायरेक्ट इथं आधी मशिनरी होत्या इथं काढल्यात बहुतेक मंडळी मी आलो इथं आणि इथून खतरनाक वाट दिसतोय गाईस तिथं माणसं आहेत शिट्टे घेऊन आहेत आपली सेफ्टीसाठी तिथं वरच्या बाजून कोणालाच जाऊन नाही देत सगळ्या माणसाला इकडे खाली पाठवलं आहे सगळ्यांना सेफ्टीसाठी आपल्या सेफ्टीसाठीच आहेत काय विषय नाही मंडळी त्या आपण जिथं येतोय स्टार्टिंगला वरच्या बाजूला तिथून खाली आहे 5 मिनिटाचा असा कच्चा रस्ता आणि बाई इथूनच तुम्हाला त्या बाजूला दिसेल तिकडून पाणी पडतोय त्या आपण पण जाऊ आता खालून आलोच तो पण तो रस्ता पका त्या बाजूला आहे आधी होता या इथं परत यायचा पण आता ही मोठी साईड घेतली कशी तरी करायची मग काय आता असं वाटतं बरं वरच्या बाजूने आला गाडी ठेवा लागलीच ती तिकडं तुम्ही पण वरच्या बाजूनेच या आणि गाईस तुम्हाला डोंगराचा पाऊस कसा येतो तुम्हाला दाखवतो हा बा हे बघा यो समोर दिसतोय सफेद हा सगळा पाऊस आला हा का
हे बघा हे इकडं पाऊस आलाय मस्त आणि या मधल्या बाजूला नसेल आणि परत आपल्या गावाच्या बाजूला असेल. हे बघा हे बाई झाड दिसतोय ना यो एवढा एरिया आपला गाव आहे. आपल्या घरातून पण यो डॅम दिसतोय. हे बघ कसला पाऊस आलाय. झूम केलं तर आपलं घर पण दिसेल पण चला. सध्या वातावरण कसं गाईज इथं आता एकदम भयंकर कार्यक्रम चालू आहे आणि त्या कार्यक्रमाचं नाव आहे, मी आपुलकीने आनंदाचे सांगतोय, तो आपला कार्यक्रम चालू आहे तो म्हणजे फोटोशूट. बाकी काय नाही, फोटोशूट चालू आहे बस. आपण पण करणार फोटोशूट. आलो म्हणजे काय मेमोरीज. वो इधर चिखल इधर ढकलिंग आणि माखलिंग पडेंगे तो. चलो वाव ब्यूटीफुल बादशाह खतरनाक. हो बघा अमर पण बोलतो काय बघा ऐका. सो ब्युटिफुल. वा बरं झालं आम्हाला जैनी आणलं, आम्हाला बघण्याचं. आम्ही खुश हो गए दोनों भी. गाइस काय उडा भारी वातावरण आहे इथला आणि काय नजारा दिसतोय एकच नंबर. बादशाह ना बबनीस. यो बघा कसला आहे. हे सगळी जेवढी फिरायला आल्यात तेवढी खाली बसल्यात. लांबून दाखवतो तुम्हाला, लांबून अजून भारी दिसल. एवढा भारी वाटतोय ना इथून बघायला. आम्हाला फोटो काढायचे पण पाऊस टाइमात आलाय काय. आता यो पाऊस वेगळं परत आम्हाला असाच राहायला लागल, पण काढूनच जाणार फोटो. हे बघा कसला दिसतोय बघा एवढं कसला. अरे चला आता जरा खाली जाऊ आपण, जरा पाण्यात भिजू पाय. चला गाईस तुम्ही पाणी बघू शकता, आवडे भारी निवळ आहे ना आणि डायरेक्ट काळा काळा असं दिसतंय एकदम. एकदम सांगू शकत नाही एवढा भारी आहे. आपण थोडा जाऊ आतमध्ये. आता चप्पल नको यायला, 250 रुपये जातील. हो पका गार पाणी आहे गाइस बहुत ठंडा पानी है. खतरनाक बघ कसला पाणी आहे, एकदम वरुकड वाटचा दिसतोय. हे बघा लाट बघा कसली आहे इथून डायरेक्ट असा वरचे बघा. गाइस तर आता आपण आलो खालच्या बाजूला ना. इकडं सगळी पाटी शाटी चालू आहे त्यांची, आपल्याला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. आपण या बघू आता. चला लोक भिजायला येतात. हा लोक भिजायला येतात. आम्ही रेनकोट डबल ना टिबल घालून आलो तिकडे. काय बोलायचं, फुल सेफ्टी. काय खरं ना, रेनकोट प्लस छत्री घेऊन आलं का आम्हाला भिजायचं नाही. भिजण्याचं न कारण भिजलोच तर आज, पण आमचे अमर बंधू जरा बिमार आहे. नाही तर आम्ही 100% भिजलो असतो. आमच्या आम्हाला ताप सर्दी खोकला सगळा झाला त्यामुळं. आणि गाईस इथलं नजारा तुम्ही बघाल अशा प्रेमात पडाल याच्या. असं दाखवू ओ माय गुडनेस. ए नको माणसं आली. यो बघा गाईस थोडा झूम करू आपण. हे बघ बघा गाईस त्यांची पण मजा चाललंय, चांगली गोष्ट आहे. आज फ्रेंडशिप डे. आज फ्रेंडशिप डे आहे. एकत्र फ्रेंडशिप साजरा करतात. फ्रेंडशिप डे आहे ना आज. हा मग फ्रेंडशिप डे एकत्र साजरा आलाय. इकडं निवळ पाणी आलाय आणि तिकडून वरून खडूळ पाणी आहे. ती त्या दोन नद्या बघा कोणत्या, अलकनंदा भागीरथी. तो कुठला जागा विसरला पण त्या दोन नद्या माहीत आहे. अलकनंदा भागीरथी दोन एकत्र मिळतात. तसा इथं झालाय संगम. हे बघा तिकडून खडूळ पाणी येतं, इकडून निवळ पाणी येतंय. खतरनाक जाम भारी.
आम्ही पाऊस उघडण्याची वाट बघतोय, मला फोटो काढायचे आहेत. आणि तुम्ही नक्कीच या आव्या, ज्याला असा वेगळा बघायचा असेल आणि कोणी बघितलं नसेल तर त्याने येऊ शकतं, काही विषय नाही. यायला सोपं आहे, धडा जास्त रिस्की पण नाही. काही 0% रिस्क आहे, 0%. फक्त एवढाच वायफळची मस्ती करू नका, ना त्या वरती जाऊ नका, ना त्यानं काम टाटा फिश, ना तर याव पण नका तसा करायला. आपलं खालून या, खाल बिंदाजे, खाली एकदम बादशाह आहे, कुठं पण फिरा, काय फरक नाही. तर आता आमच्या दादाने रेनकोट काढलाय, त्याला मोह काय आवरला नाही. आता फोटोशूट करूया, जमला तर मी पण काढतो ना, हम भी फोटो निघाले का ना बच्चू. आवरत नाहीये तर तो गेलाय तसाच. पाऊस पण काय उघडत नाहीये बघा तुम्ही, भरपूर आता पाऊस आहे, भरलेला आहे पूर्ण. त्याच्यामुळे काही आता टाईमसाठी मंडळी आम्ही बऱ्यापैकी मस्त फोटो काढलेले आहेत. आता आम्ही चाललोय, परतीचा प्रवास आला, आता चाललोय आता आम्ही घरी. मजा आली गाईज मंडळी, आपल्या जवळच एरिया आहे, भारी मजा आली, एकदम भारी. कारभारी दमान अंग भिजल घामाने. चलो पेपे, अरे कुठून राहिलो. ये इंदर ये फोटो निकाल रे. काहीच फोटोशूट काय संपे ना आमचा. आहेत 3घच जण, पण काल टाइम घेतलाय काल. मंडळीनो आम्ही डायरेक्ट हाऊसच फिटवले आज. 3घच जण आहेत, जाम बहुत बढिया फोटो निकाले, मना सारखे फोटो काढलेत आज मी. भले ते नंतर नाही आवडलं तरी चालल, पण एवढे फोटो माझे काढलेत ना अमरनी ना दादानी, दिल खुश हो गया रे. आणि तिकडून एक आधी चप्पल आलेली वाज, मी तर फोटो काढायला थांबले, धरली बिचारे, नव्हतं धरल, बोलून चड्डी बंडी भिजल माझी, पण बोल धरू दे चल, धरली. तो सांग फेकलीस, ती परत गेली डायरेक्ट, तेव्हा पाहून झालं तिकडे फेकली डायरेक्ट मी, आणि जड होती त्यामुळे गेली लांब. बरं तुला थँक्यू दादा, वेलकम वेलकम. आणि नजारा गायज बघा, इकडून जा, खतरनाक नजारा आलाय. हे बघा कसला नजारा झाला ना. फोटो सेशन. तर मंडळी आज होता संडे, आणि संडे होता आणि आमच्या 2 बंधूंना मस्तपैकी सुट्टी होती, आणि मी काय घरी असतो संडेला, कॉलेज सुट्टी. तर मस्त आलेलो आज, मस्तपैकी येताना पाऊस होता, इथं आलो तेव्हा पण पाऊस होता. मस्त एकदम नयनरम्य दृश्य आहे. मस्तपैकी आम्ही नजारा पाहिला, बरं वाटलं एकदम. आणि व्हिडिओ बघून नक्कीच तुम्हाला यायचं असेल, तुम्ही पण या. इथं एकदम नो रिस्क, 0% रिस्क आहे, त्यामुळे तुम्ही येऊ शकता. आणि मजा आली आम्हाला. आणि चला आता आम्ही ब्लॉग आपण इथं स्टॉप करूया, कारण चाललो आहे आता घरी. इकडं भिजल्यात, थंडी पण वाजायला लागली. तर चला मंडळी, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये, नक्कीच लवकरच भेटूया. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. चला भेटूया